मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाईक रायडिंगचं सर्व काही सेटअप. माझ्याकडे हेल्मेट आहे आणि त्यानंतर मी हे जे काही माऊंट घेतलं होतं फ्लिपकार्टवरून आणि हे फक्त मला 350 रुपयाला मिळालेलं आहे. आणि त्यासोबतच हे मोबाईल आपल्याला माऊंट करण्यासाठी एक क्लिप मिळते, ती आपल्याला या माऊंटवरती फिट करावी लागते. आणि एक एअरफोन आहेत जे मी माझ्या बाईक रायडिंगसाठी नेहमी यूज करतो. त्या एअरफोनचं मी फक्त माईक यूज करतो आणि मी ते जे काही एअरफोन आहेत ते इकडे माईक माझ्या हेल्मेटमध्ये फिट केलेले आहेत. आणि प्रथम आपण हे जे माझं माऊंट इकडे हेल्मेटला फिट करून घेऊ. माऊंटला इकडे आतमध्ये बॅक साईडला क्लिप आहेत, तुम्हाला दिसत असतील. ते क्लिप आपल्याला फक्त इथे टाईट करून फिट करायचे आहेत. आणि हे फिटिंग करण्यासाठी खूप इझी आहे, इकडे एक्स्ट्रा काही एफर्ट घेण्याची गरज नाही आहे. मी फर्स्ट क्लिप फिट केली आहे आणि आता इथे ही आहे सेकंड क्लिप. आणि ही आपल्याला फिट करते वेळेस खूप टाईट फिट करावे लागणार आहे, कारण का जर आपण लूज फिट केली तर आपल्याला बाईक रायडिंग करते वेळेस विंड प्रेशरने जे आहे ना आपली ही क्लिप पूर्ण हलत असते. त्यासाठी एकदम टाईट फिट करावं लागतं. त्यानंतर मग ही छोटी माझ्याकडे जी क्लिप आहे ती क्लिप मी इकडे या माऊंटला फिट करेल. आणि ही क्लिप फिट झाल्यानंतर हे माऊंट आणि आपल्याला क्लिप ही अशी दिसते. आणि या क्लिपला आपण इकडे माझा मोबाईल फिट करू. आणि हे सर्व काही सेटअप फिट केल्यानंतर इकडे आपल्याला हेल्मेटला हे असं दिसतं. आणि आपला मोबाईल माउंट केल्यानंतर आपले जे हेल्मेटचं वेट असतं हे थोडं वाढतं आणि आपलं हेल्मेट आहे ना समोरच्या साईडला असं झुकलं जातं. त्यासाठी तुम्हाला जर हे सर्व सेटअप करायचं असेल ना, जर मोबाईल वगैरे माउंट केल्यानंतर तुम्ही आधी अँगल बघा. कारण का काय होतं, जर आपण इकडे मोबाईल व्यवस्थित असा जर एक व्हर्टिकल अँगलमध्ये ठेवला ना, जर काय होतं की आपल्या हेल्मेटच्या वेटमुळे हे खाली पुढच्या साईडला झुकतं आणि आपल्याला जो काही अँगल हवा असतो तो अँगल मिळत नाही. त्यासाठी इकडे हे फिट करते वेळेस थोडंसं असं वरती क्रॉस फिट करावं लागतं. काय होतं की हेल्मेट असं खाली जरी गेलं ना तरी पुढचा जो काही अँगल असतो, व्ह्यू असतो, तो व्यवस्थित येतो. आणि यासाठी लागणारं माईक मी इकडे हेल्मेट पॅडमध्ये फिट केलेलं आहे, तुम्हाला काढून दाखवतो मी. इकडे पॅडमध्ये माझं माईक वगैरे आहे ते पूर्ण मी पॅडच्या बॅक साईडला ठेवलेलं आहे. बॅक साईडला याच्यासाठी ठेवलेलं आहे की बाईक रायडिंग करते वेळेस जर विंड नॉईस असतो ना, तो विंड नॉईस आपल्याला इथे थोडा कमी करता येतो. जर माईक वरतीच असेल तर त्या विंड नॉईसमुळे आपण जे काही बोलणार आहे ते काहीच ऐकायला येत नाही. आणि ही पॅडची क्लिप मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपली ही जी काही केबल असते ती इकडे मोबाईलला कनेक्ट करायची. आणि मोबाईलला कनेक्ट केल्यानंतर मग आपलं जे काही हेल्मेट असतं बाईक रायडिंगसाठी सर्व रेडी आहे. आणि रायडिंग करते वेळेस आपल्याला हे जे वायझर आहे, वायझर पूर्ण क्लोज करावं लागतं. जर वायझर ओपन असेल तर मध्ये हवा येते आणि आपण जे काही बोलतो ना ते व्यवस्थित क्लिअर ऐकायला येत नाही. त्यासाठी तुम्ही मेक शुअर करून घेत जा, जेव्हा आपण बाईक रायडिंग स्टार्ट होईल तेव्हा हे आपलं वायझर वगैरे व्यवस्थित क्लोज असलं पाहिजे. आणि बाकी हे जे काही फिटिंग वगैरे केल्यानंतर आहे हे असं आपल्याला पाहायला मिळतं.